नमस्कार, सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज मी रसम राईस बनवणार आहे। त्यासाठी मी तांदूळ घेतलेला आहे। एक मोठी वाटी भरून तांदूळ घेतलेला आहे आणि एकदम छोटी वाटी असं तुरीची डाळ घेतलेली आहे। एक बाउल घेऊया, त्यामध्ये तांदूळ घालूया आणि ही तुरीची डाळ घालूया। आता यामध्ये पाणी घालून स्वच्छ अशी धुवून घेऊया। आता आपण कुकर मध्ये बनवणार आहोत। कुकर गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल घालूया। एक चमच तूप घालूया, त्यामध्ये अर्धा चमच मोहरी, एक चमच जिरे, एक कांदा असा मोठा मोठा कट करून घेतलेला आहे ते घालूया। छानपैकी परतून घेऊया। त्यामध्येच एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे तो घालूया। 3 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्या आहेत ते घालूया। छानपैकी परतून घेऊया। 3 लाल मिरच्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत ते घालूया। थोडासा कढीपत्ता छानपैकी परतून घेऊया। आलं लसणाची पेस्ट, आता यामध्ये आपण तांदूळ आणि डाळ धुवून घेतलेली आहे ते घालूया। छानपैकी फिरवून घेऊया। आता यामध्ये थोडंसं लाल तिखट घालूया, पाव चमच हळद, 1 चमच धनेपूड, चवीनुसार मीठ, 1 चमच सांबार मसाला आणि छानपैकी परतून घेऊया। आता यामध्ये पाणी घालूया। आपण तांदूळ आणि डाळ घेतले त्याच्या दुप्पट पाणी घालायचं। मस्तपैकी परतून घेऊया। आणि आता आपण कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेऊया। मस्त असा आपला रसम राईस तयार आहे। आता यामध्ये मी थोडीशी चिंच भिजवून ठेवलेली आहे, त्या चिंचेचं पाणी टाकूया। छानपैकी फिरवून घेऊया। एक चमच तूप घालूया। थोडीशी कोथिंबीर घालूया। छानपैकी फिरवून घेऊया। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया।
मस्त असा आपला रस्सम राईस तयार आहे। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। धन्यवाद।